राष्ट्रीय करणी सेनेच्या संस्थापक अध्यक्षाच्या हत्येचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले सादर। राष्ट्रीय करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष दुर्गासिंह ठाकूर यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माहिती। याबाबत सविस्तर बातमी अशी की काल राजस्थानची राजधानी जयपूर येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेवसिंहजी गोगामेडी यांची त्यांच्या राहत्या घरी गँगस्टर यांनी अमानुषपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली। त्या हत्येच्या निषेधार्थ नांदेड येथील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने आज बुधवारी ठाकूर दुर्गासिंह जनकवार यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला आहे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। यावेळी पूजा बिसेन, मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख मीनाक्षी हजारे, जिल्हा उपाध्यक्षा महिला धीरज ठाकूर, तुषार बैस, सुमेध बिसेन, पृथ्वी ठाकूर आदींची यावेळी उपस्थिती होती। सदरील या निवेदनाबद्दल दुर्गासिंह ठाकूर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र करणी सेना यांनी आज बुधवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिली आहे। राष्ट्रीय राजपूत करणी सेना चे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुखदेवसिंह गोगामेडी दादाजी काल यांच्या घरामध्ये येऊन काही लोकांनी येऊन फायरिंग करून त्यांना जीवे मारण्यात आलेला आहे। तर ह्या निषेधार्थी आम्ही नांदेड जिल्ह्याची करणी सेनाच्या अध्यक्ष वतीनं आणि महिला समस्त सकल राजपूत समाज हा आमचा आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्या आरोपीनं जे केलेलं कृत्य आहे या कृत्याची त्यांना ताबडतोब सजा भेटावी ह्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत। आणि हा प्रकार हा देशामध्ये कुठल्याही समाजातल्या व्यक्तीला किंवा कुठल्याही समाजाच्या नेत्याला कोणी समाजाचं कार्य करत असणाऱ्याला हा असा अगर जर आघात होत असेल तर समाजानं न्याय आणि दाद कोणाकडे मागावी आणि यासाठी प्रशासनानं या गोष्टीवर लवकरात लवकर आळा घालून आणि या आरोपीला लवकरात लवकर ज्या पद्धतीने त्याने केलेलं कृत्य आहे त्या कृत्याची सजा त्याच हिशोबानं त्यांना देण्यात यावी ही आम्ही प्रशासनाला श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना नांदेडतर्फे आणि सकल राजपूत समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं हे अर्ज आणि विनंती करण्यात आलेली आहे। यासाठी हा समाज हा संघटित होत येत आहे, संघटित झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी राष्ट्रहितासाठी समाजासाठी आणि राष्ट्रपुरुषांसाठी आणि जे देशाच्या समाजासाठी काम करणाऱ्या ज्या व्यक्तींना ह्या पद्धतीची अगर जर जीव घालण्यापर्यंत अगर जर वेळ येत असेल तर म्हणजे फार दुःखद बाब आणि वाईट परिस्थिती ह्या देशामध्ये निर्माण झालेली आहे। तर ताबडतोब प्रशासनानं, केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं ह्या लोकांना लवकरात लवकर सजा द्यावी आणि ह्यांना कठोर शिक्षा द्यावी ही आमची विनंती आहे।